सह्याद्रीत एक असा किल्ला आहे जिथे पावसाळ्यात ढग तुमच्या पायाशी येतात. तटबंदी आजही अभिमानाने उभी आहे आणि अवघ्या काही मिनिटांच्या चढाईनंतर समोर उघडतं एक असं पठार ज्याचं सौंदर्य शब्दात सांगणं कठीण आहे. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण जाणार आहोत त्या किल्ल्यावर जिथे पोहोचायला मात्र कष्ट लागत नाही, पण वर पोहोचल्यानंतरचा अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात राहतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हा आहे किल्ले कोरीगड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या किल्ल्यावर पुणे आणि मुंबईहून कसं पोहोचायचं, ट्रेक किती अवघड आहे, वर काय काय पाहायला मिळतं, पावसाळ्यात काय काळजी घ्यायची, जवळपास काय खायचं आणि हा ट्रेक तुमच्यासाठी योग्य आहे का. चला तर मग व्हिडिओला पटापट सुरुवात करूया. या किल्ल्याचं पायथा गाव आहे पेठ शहापूर. इथे पोहोचल्यावर तुम्हाला कोरीगड खालूनच मस्त दिसायला लागतो. आपल्याला याच बुरुजावर जायचंय बरं का. चला, ट्रेक बद्दल बोलायचं तर तो या पॉइंट पासून सुरू होतो. सुरुवातीला फक्त थोडी चढाई सांभाळून करावी लागते आणि आम्ही पावसाळ्यात गेलो असल्यामुळे माती पण नरम झाली होती. आता ट्रेक बद्दल बोलायचं तर डिफिकल्टी लेवल इझी असलेला हा बिगिनर फ्रेंडली ट्रेक आहे. आता थोडं पुढे गेल्यावर तुम्ही बघत असाल तर दोन रस्ते तुम्हाला दिसतील. आता यातला करेक्ट कुठला हे ओळखायचं असेल तर या झाडांना बांधलेल्या मार्किंग्स फॉलो करा. ऍक्च्युली पायथ्याशी पोहोचायला आधी 15 ते 20 मिनिटं चालत जावं लागतं आणि इथे बऱ्याच ठिकाणी अशा दोन वाटा दिसतात. बरेच लोक कन्फ्यूज होतात, म्हणून विशेष काळजी घ्या. काही ठिकाणी दगडांवर एरो पेंट केलेले आहेत, त्यांना पण फॉलो करू शकता. इथे बरेच लोक कन्फ्यूज होतात आणि मग ट्रेक करताना हरवतात. पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात काही फूड स्टॉल्स आणि छोटे हॉटेल्स तुम्हाला दिसतील. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही थांबून थोडं खाऊ शकता. आता एक टिप, गडावर खायला प्यायला काहीच नाही, त्यामुळे सोबत तुम्ही पाणी तरी ठेवा आणि आणलं नसेल तर या हॉटेल्स किंवा स्टॉल्स मधून घेऊ शकता. आता ऍक्च्युली पुढे गडावर जायचा रस्ता सरळ आहे, पण उजव्या बाजूला एक मंदिर आहे, ते बघूया. बघून नक्की कळत नाहीये कोणाचं मंदिर आहे, पण त्रिशूल बघून महादेवाचं वाटतंय. आता या मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू बघितला तर एकदम जंगलातच आल्यासारखं वाटतं. लईच भारी फिलिंग आहे. इथून थोडं पुढे गेलात की कोराईगड किल्ला अशी पाटी दिसेल. सुरुवातीला वर जायला या पायऱ्या तुम्हाला दिसतील, त्यांच्यावरून वर जायला सोयीस्कर होतं. थोडंच वर गेलात की राईट साईडला तुम्हाला मोठी गुप्त गुहा दिसेल. या गुहेच्या समोरच बसायला बेंच आणि जागा केली आहे. इथूनच आंबे व्हॅलीचा भारी व्ह्यू तुम्हाला दिसतो. याच केवच्या शेजारी गणपती मंदिर पण आहे. गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. इथून थोडं वर गेल्यावर मेन मार्ग सोडून राईट साईडला पुढे गेलात तर तुम्हाला टाकं दिसेल. आत्ताही ते पाण्याने भरलेलं होतं. टाकं बघून पुढे निघालो. आता गड एकदम जवळ आल्यासारखं वाटतो आणि इथेच तुम्हाला देवडी दिसेल. आता देवडी म्हणजे काय तर पहारेकऱ्यांची इन्स्पेक्शनची जागा. उन्हात किंवा पावसात त्यांना उभं राहता यावं आणि थोडं रेस्ट करता यावं म्हणून तयार केलेली ही जागा. याच्या समोरून तर गडाचा आणि व्हॅलीचा अप्रतिम व्ह्यू तुम्हाला दिसतो. इथून थोडं पुढे गेलात तर तुम्हाला दिसतो गडाचा सगळ्यात पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. भक्कम बांधकाम असलेल्या या दरवाजाला लाकडी दार आहे. याच्या कड्या अजूनही जशाच्या तशा आहेत असं दिसतंय. इथून आत आल्यावर गडाची तटबंदी आणि या दरवाजाच्या वर जायचा रस्ता दिसतो. थोडं पुढे आलात तर एक छोटं पाण्याचं टाकं पण तुम्हाला दिसेल. या टाक्याच्या पुढे आल्यावर
तुम्ही ऍक्च्युअल गडावर पोहोचला आहात. वर आल्यावर तुम्हाला 2 बाजू दिसतील. आपण राईट साइडने एक्सप्लोरेशन सुरू करूया. आता थोडं पुढे आल्यावर समोरच तुम्हाला एक दगडी पाटी दिसेल. त्यावर कोरीगडची माहिती लिहिली आहे. समोरच महादेवाचं प्राचीन मंदिर तुम्हाला दिसेल. नंदीच्या शेजारून आत गेल्यावर महादेवाच्या पिंडीसोबत शिवाजी महाराजांचा फोटो तुम्हाला दिसेल. मंदिराच्या बाहेर तोफा आणि तोफांचे गोळे ठेवलेले तुम्हाला दिसतील. याच मंदिराच्या मागे तुम्हाला 2 तलाव दिसतील. या तलावाजवळ बसून एकदम शांत आणि रिलॅक्स वाटतं. बरेच लोक इथे छान फोटो काढताना आणि एन्जॉय करताना दिसतात. आता या गडाची तटबंदी बघा. संपूर्ण गडाला अशीच तटबंदी तुम्हाला दिसेल. या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ संपूर्ण तटबंदी आजही चालण्यायोग्य स्थितीत आहे. तटबंदीवरून चालताना एका बाजूला हिरव्यागार दऱ्या तर दुसऱ्या बाजूला पसरलेलं पठार. प्रत्येक पावलांवर फोटो काढावा असं वाटतं. आणखी विशेष म्हणजे किल्ले संवर्धनाचं काम इथे चाललेलं दिसतंय. इथून दगड किंवा इतर सामान वर आणून हे काम केलं जातं. आम्ही पण आता हा अख्खा गड या तटबंदींवरूनच फिरलो. आता जाऊया झेंडा बुरुजाकडे. हा तोच पॉइंट आहे जो आपल्याला खालून दिसतो. इथे आम्हाला एका ट्रेकिंग ग्रुपचे ट्रेकर मित्र भेटले. त्यांच्यासोबत बोलून आम्ही पुढे निघालो. समोर आल्यावर तुम्हाला हे पाण्याचे टाके दिसतात आणि आत जाऊन नीट बघितलं तर ते ऍक्च्युली एकमेकांना कनेक्टेड आहे असं दिसतं. या तटबंदीवरून पुढे आलात की तुम्हाला ही मोठी तोफ दिसेल. आता पुढे जाण्याआधी गडाचा इतिहास बघूया. सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांप्रमाणे कोरीगडचाही इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. हा किल्ला नेमका कोणी बांधला याची ठोस नोंदणी उपलब्ध नाही. मात्र इसवी सन 1657च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. पुढे अनेक वर्षे हा किल्ला स्वराज्याचा महत्त्वाचा भाग राहिला. पण इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी तोफांचा मारा करून हा किल्ला जिंकला. आजही किल्ल्यावर पडलेली ही जुनी तोफ त्या इतिहासाची साक्ष देते. इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला जितका महत्त्वाचा तितकाच निसर्गाच्या दृष्टीनेही हा किल्ला खास आहे. पुढे जाताना तुम्हाला गणेश मंदिर दिसेल. इथलं दर्शन घेतल्यावर थोडंच पुढे कोराई देवीचं मंदिर आहे. याच देवीच्या नावावरून या किल्ल्याला कोरीगड हे नाव मिळालं असं मानलं जातं. इथून समोरची वाट चोर दरवाजाकडे जाते. तिथे जातानाच्या पायऱ्या जरा स्टीप आहे. सांभाळून जावं लागतं. हा आहे गडाचा चोर दरवाजा. आम्ही इथे गेलो तेव्हा खूप जोरात वारं सुटलं होतं. इथून वर आल्यावर अजून एक तोफ आम्हाला दिसली. शेजारीच वाड्याचे अवशेष तुम्हाला दिसले. मला तर हे स्टेज सारखं दिसतंय. आता आम्ही परत गडाच्या दरवाजाकडे जायला निघालो तर वाटेत आम्हाला अजून काही वाड्याचे अवशेष दिसले. इथल्या गणेश दरवाजा समोरील बुरुजाच्या वरून बघितलं तर एंट्रन्स तुम्हाला गोमुखासारखं दिसेल, म्हणजे गाईच्या मुखासारखं. म्हणजे समोरून शत्रूने तोफांनी आक्रमण करायचं ठरवलं तर डायरेक्ट दरवाजावर करता येणार नाही, कारण तो दिसतच नाही. आता याच दरवाजातून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता इथे पोहोचायचं कसं याबद्दल बोलायचं तर जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर अंतर साधारण 70 किलोमीटर आहे आणि 2 ते 2.5 तास लागतात. मुंबईहून येत असाल तर साधारण 120 किलोमीटर आणि 3 ते 3.5 तासांचा प्रवास आहे. गुगल मॅप्सवर कोरीगड फोर्ट पार्किंग किंवा पेठ शहापूर विलेज टाकलं की तुम्ही थेट बेस विलेज पर्यंत पोहोचू शकता. इथे कार पार्किंगची छान सोय आहे आणि ऑफकोर्स बाईक पार्किंगची सुद्धा.
70 रुपये कार पार्किंग आणि 50 रुपये बाईक पार्किंग असे चार्जेस आहेत. किंवा तुम्ही ट्रेनने लोणावळापर्यंत पण येऊ शकता आणि तिथून MSRTC बसेस किंवा शेअरिंग व्हॅन अवेलेबल असतात. आता काही प्रो टिप्स. यात पहिली, बेस्ट टाइम टू विजिट. याचं उत्तर आहे पावसाळा. हिरवाईने नटलेला संपूर्ण किल्ला, ढगांमधून चालण्याचा अनुभव, छोट्या धबधब्यांचा आवाज आणि थंडगार वारा, हे सगळं अनुभवण्यासाठी हजारो लोक दरवर्षी कोरीगडला भेट देतात. मात्र धुकं असल्यास पूर्ण व्ह्यू दिसेल असं नाही. दुसरी, सकाळी लवकर या म्हणजे ऊन व्हायच्या आधी ट्रेक कंप्लीट होईल. तिसरी, वीकेंडला युजली गर्दी असते, सो जमल्यास वीकेंड अवॉइड करा. चौथी, प्लास्टिक किंवा कचरा किल्ल्यावर टाकू नका. आपण गडाचं संवर्धन करण्यात मदत करू शकत नाही, तर ॲटलिस्ट गडावर तुमच्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी घ्या. पाचवी, तटबंदीवर फोटो काढताना कोणताही धोका पत्करू नका. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये शेअर करा. आणि अशाच महाराष्ट्रातील अप्रतिम ठिकाणांची माहिती मराठीत पाहण्यासाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे कार्तिक. भेटू पुढच्या भन्नाट प्रवासात. तोपर्यंत भटकत राहा आणि महाराष्ट्राला नव्याने ओळखत राहा. बाय.